असल्यासारखा आहे, पण विश्वास हा माझा खूप बालमित्र आहे. मी त्याला वयाच्या 8व्या वर्षांपासून म्हणजे मित्रत्व आहे आणि अजूनही टिकून आहे आमचं. पण एक काळ असतो, एक वेळ असतो. आज त्यांनी त्या ताजमेंदीला वाहून घेतलं आणि एक सांगतो का त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने त्यांनी वाहून घेतलं आणि त्या कार्यात एक एकोपाने किंवा सक्रिय झाला आणि अनेक असे लोक हे झाले. परंतु मी ताजमेंदीच्या सेवकांना सुद्धा सांगू इच्छितो, म्हणजे कुठेतरी मला वारकरी संप्रदायात राय परमात्मा एक राय का वारकरी ताजमेंदी राय. मी सेवक बंधूंना एक विनंती करतो, मी एक लहान म्हणून तुम्हाला आवर्जून विनंती करतो का ज्या पंथात तुम्ही जो पंथ घेतला आहे तो प्रामाणिकपणे सांभाळा. फक्त तब्येतीसाठी किंवा आपल्या व्यसनासाठी तो पंथ वापरून न होता त्यावर एका देवाची श्रद्धा ठेवा. आणि हा 2 दिवसीय कार्यक्रम जो राहतो आपण, तो 2 दिवसीय कार्यक्रमाचा साजेसा करण्यासाठी तुम्ही एकवटून राहिले पाहिजे. तरच त्यांची एक कोणताही कार्यक्रम करण्याची इच्छा प्रकट राहील, कुठंतरी ते खचणार नाही. कारण का कोणत्याही कार्यक्रमासाठी संगोपन म्हणजे एकत्र जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत कोणची ताकद वाढत नाही. हे नेहमीसाठी तुमची जर ताकद त्यांची राहील तर अजून त्यांचं उत्तेजन राहील. पण जो आता प्रकाश जो पाहून राहिलो मी, कोणत्याच ठिकाणी संप्रदाय फक्त कामापुरते फक्त तो एक संप्रदाय घेतो आपण किंवा पंथ घेतो आणि असं वाटतं आपल्याला का झालं आपलं सर्व निपटलं. पण तुम्हाला एक सांगतो, मी कोणताच पंथाचा सध्या तरी हे नाही आहे, परंतु माझी देवावर विश्वास आहे. मी ज्याही ताजमेंदी जातो तिथेही माझा देवावर विश्वास आहे. वारकरी समाजात विठ्ठलाचा जाईन तिथेही परमात्मा एक बाबू जुमदे. पण माझं एक म्हणणं आहे का ज्यांनी जे सेवा घेतली त्या सेवेत तुम्ही परिपक्व राहा, त्या सेवेशी पूर्ण संपन्न व्हा, एकाग्र व्हा. फक्त आपण आता सेवा घेतली, आर्थिकदृष्ट्या संपन्न झालो, आपल्या तब्येती सुधारल्या म्हणून त्यांना सोडून द्यायचं. पण तुम्हाला सांगतो, परमेश्वर हा कुठे तुम्हाला अडचणीत आणेल, भविष्यात कुठे कुठे तुम्हाला अडचणी आहेत हे सांगू शकत नाही. आणि परमेश्वर तुम्हाला जागोजागी कुठेतरी जेव्हा वेळ येईल, जेव्हा अडचणीत येईल, तेव्हा जेव्हा तुम्हाला ठेस लागेल तेव्हा परमेश्वर सुद्धा तुम्हाला साथ नाही देईल. म्हणून माझं एकच विशेष सांगणं आहे की जो पंथ घेतला त्या पंथासोबत प्रामाणिक राहा, प्रामाणिक काम करा. आणि विश्वास सारख्या आणि वसंतासारख्या ज्या पद्धतीने इथे सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायात नंदूजी लकडकर, आपले चंद्रशेखरजी काकडे हे सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम करतात. त्यांना कुठेतरी एकवटून सर्व मदत करा आणि भविष्यात असेच कार्यक्रम होत राहील आणि गावाची प्रतिमा एक चांगली उजाळून राहील अशीच मी अपेक्षा करतो. 2 दिवसीय कार्यक्रमाला मी खूप शुभेच्छा देतो. आणि परमेश्वराला ताजमेंदीला सांगतो का आमच्या येथील ताजमेंदीचे सेवक आहे त्यांना कुठेतरी 2 दिवसात कुठेतरी सुबुद्धी देव, त्यांचे विचार चांगले हो. आणि या उद्या आजपासून सर्व सेवक मंडळी एकवटून ह्या कार्यक्रमासाठी एकवटून राहील आणि ताजमेंदीच्या सेवेत पूर्ण मग्न होऊन उद्या संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम सोबत राहील. आणि मी या 2 दिवसीय कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. आणि मी आवर्जून सांगतो का या कार्यक्रम कोणताही असे, ताजमेंदी असे, वारकरी संप्रदाय परमात्मा आहे, हे आमचे गावकरी सर्व एकत्रित येऊन त्याला मदत करतात. अशीच मदत परंपरे भविष्यात राहू देव. आणि देवांना ताजमेंदीला मी म्हणजे हे मागणी करतो का आमची सुबुद्धी नेहमी हे चांगली असू दे आणि आमच्या डोक्यात सुविचार असू दे अशी प्रभूची मी प्रार्थना करतो. पण माझे 2 शब्द, जय जगद्गुरु ताजमेंदी बाबा. धन्यवाद वडसाहेब. यानंतर या गावातील कार्य सरपंच आशिषजी काकडे बात करणे. जय जगद्गुरु ताजमेंदी बाबा व बीड दरबारचे अध्यक्ष प्रभूजी बाळमुदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आताच आमच्या इथे 4 दिवसाच्या पहिले ताजमेंदीचे सेवक नरेशजी बनकर हे 4 दिवसा पहिले आपल्या इथून आपल्याला सोडून गेले, त्यांना पण भावपूर्ण श्रद्धांजली. मंचगावर उपस्थित या गावचे माजी सरपंच शिवरी मामाजी भड, या गावचे माजी उपसरपंच नंदूजी लकडकर, बीड दरबारचे सर्व सदस्यगण, माझे ग्रामपंचायत सदस्य पूजाताई उके, गणेश भाऊ वैले, या मंडळाचे अध्यक्ष विकास भाऊ गुजडमारे, जिनिंग प्रेसिंगचे डायरेक्टर
विजयजी गोमकाडे, बाहेरगावून आलेले सर्व सेवक मंडळी व महिला मंडळी व सर्व सेविका, बालगोपाल यांना सगळ्यांना नमस्कार करते. आणि जय जगद्गुरू ताजबंदीच्या बद्दल मंचकावर उपस्थित यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आपल्या गावामध्ये हरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 2 दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आताच 4 दिवसा पहिले आमच्या इथे हनुमान नाम सप्ताह झालेला आहे. आणि दिवसांदिवस या आता आपल्या ताजबंदी सप्ताहाला 25 वर्ष झालेले आहे म्हणते, असं विजयरावजींनी सांगितलं आहे. आणि 25 वर्षात पेक्षा आता संख्या वसंतभाऊ कमी होऊन राहिली दिवसांदिवस. हे शोकांतीची बाब आहे की आपलं परमेश्वरावर विश्वास नाही राहिला आहे असं मला तरी वाटून राहिलं. पण सर्व सेवकांना आपण जोपर्यंत सुख मिळते तोपर्यंत आपण कोणती पण सेवा घ्या, कोणता पण गुरु करा, पण त्या गुरुचा मान ठेवा, अपमान करा नको. आणि सर्वांना विनंती हेच आहे आपलीवाली की सगळ्यांनी गुरुविषयी आदर ठेवा. आणि 25 वर्षामधून जणी आता दिवसांदिवस बाहेरगावचीच मंडळी जास्त दिसून राहिलेली आहे. आणि आपल्याला असं वाटते की विश्वास नाही राहिला. विश्वास आहे, देवावर विश्वास ठेवल्याशिवाय काही नाही. परमेश्वर सबका मालिक एक आहे. आणि मला पण विश्वास आहे कारण की या ताजबंदीच्या याच्यामुळे भरपूरसे परमात्मा असो, ताजबंदी असो, भरपूरसे लोक ज्या दुसऱ्या वाईट याच्या जात होते व्यसनामध्ये ते जागेवर आलेले आहे. आणि आज जागेवरून जे त्यांचा सगळा परिवार उद्ध्वस्त होत होता तो आज चांगल्या ठिकाणी बसलेला आहे. आणि व्यसनापासून पण सुखरूप आहे. पण परमेश्वरांनी आपल्याला एवढी सुदबुद्धी दिली, आपण सुधारलो, आपण सगळ्या गोष्टी हे झालो. त्याच्यानंतर आपण विसरून जातो. तात्पुरतं फक्त परमेश्वराची कृपा करायची, तात्पुरता आरती करायची, तात्पुरतं हे करायचं, मग सगळं आपलं दुःख सगळं सुख झालं की मग विसरून जायचं. हे सगळं सोडून द्या. आणि विशेष म्हणजे सर्वांनी 2 दिवसीय कार्यक्रम आहे. सगळ्यांनी यंग जनरेशनची सगळ्या लोकांनी, गावातील मंडळींनी सगळ्यांनी सहकार्य करावं. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय जगद्गुरू ताजबंदी बाबा. धन्यवाद. सरपंच साहेब यानंतर